नमस्कार, माझे नाव अवंतिका हनुमंतराव पाटील. नमस्कार, माझे नाव पल्लवी सचिन जाधव. आमच्या शाळेचे नाव आहे इंग्लिश स्कूल पेठ. आमच्या शासनातर्फे आपल्या शाळेत विकसित भारत 2025 हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. तरी आपण आपल्या शाळेत हा उपक्रम करत आहे. त्याची कॅटेगरी आहे वोकल फॉर लोकल व आम्ही त्याचा प्रोजेक्ट करत आहे बायोडिग्रेडेबल मोड पॉट. भारतात प्लास्टिकमुळे खूप पोल्युशन होते. छोट्या प्लास्टिक बॅग्स आपण रोपे लावण्यासाठी वापरतो. या प्लास्टिक बॅग्समुळे सॉइल पोल्युशन होते. प्लांट नर्सरीज या प्लास्टिक बॅग पोल्युशनचा मोठा सोर्स आहे. प्लांट नर्सरीज मध्ये प्लास्टिक बॅग्स मध्ये छोटी छोटी रोपे तयार केली जातात. ह्या बॅग्स मुख्यतः सॅपलिंग्स ट्रान्सफर करण्यासाठी वापरतात. आपण हे सॅपलिंग्स विकत घेतो व ते शेतात लावतो. पण या प्लास्टिक बॅग्स तशाच टाकून देतो व त्यामुळे पोल्युशन होते. ज्याचे सोल्युशन म्हणून मी एक आयडिया प्रेझेंट करत आहे, ती म्हणजे बायोडिग्रेडेबल मड पॉट. हा पॉट इको फ्रेंडली असल्यामुळे यामुळे कोणतेच पोल्युशन होत नाही. हे पॉट तयार करण्यासाठी मी एका बाउल मध्ये चिकण माती घेतली व त्यामध्ये राख, गव्हाचा कोंडा, शेंगदाण्याची बारीक केलेली टरफले व लाकडाचा भुस्सा घातला व याचा एक डो तयार करून घेतला व त्यापासून हे पॉट तयार केले. एक दिवस सावलीत व एक दिवस उन्हात हे पॉट वाळवले व त्यातील एक पॉट घेऊन त्यामध्ये थोडीशी कोको पावडर टाकली व त्यामध्ये एक डोळा पद्धतीचा ऊस, कॅप्सिकम, मिरची, कोबी, फ्लॉवर, झेंडू यांसारखे अनेक सॅपलिंग्स तयार करता येतात. हे पॉट आपण तसेच जरी मातीत लावले तरी ते डिकॉम्पोज होतात व त्यामुळे हे इको फ्रेंडली आहेत. ह्याचा एन्व्हायरमेंटवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. हे पॉट आपण नर्सरीज मध्येही यूज करू शकतो. हे पॉट आपण जर का गावातील कुंभार व कारागीर यांच्याकडून तयार करून घेतले तर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या संधींमुळे हा वोकल फॉर लोकल या विषयालाही अनुसरून आहे. यामध्ये वेस्ट मटेरियलचा यूज केला आहे, त्यामुळे खर्चही कमी येतो व हे इको फ्रेंडली असल्यामुळे सॉइल पोल्युशनही होत नाही. थँक्यू.